भिवंडी तालुका के वेहले ग्राम पंचायत के अंतर्गत विकास कामों का उद्घाटन। नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री सम्माननीय श्री एकनाथ जी शिंदे तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। आगे हम आपको बता दें कि शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले व शिवसेना उप जिला प्रमुख थाने ग्रामीण तथा नगर सेवक भिवंडी मनपा देवानंद जी थले व वेहले ग्राम पंचायत के सरपंच अनीता सोनिया पाटिल के प्रयासों से वेहले गांव के नाम फलक बोर्ड व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर समाज हॉल मेन रोड से ग्राम पंचायत कार्यालय तक का रास्ता तथा महाराष्ट्र भूषण आदरणीय श्री नाना साहेब धर्म अधिकारी के प्रवेश द्वार तथा विभिन्न विकास कामों का उद्घाटन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री सम्माननीय श्री एकनाथ जी शिंदे, भारतीय कामगार सेना माजी सरचिटनीस कृष्णकांत जी कोंडलेकर, शिवसेना जिला प्रमुख थाने ग्रामीण प्रकाश पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम मोरे, अध्यक्ष जिला परिषद थाने दीपाली दिलीप पाटिल, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, जिला परिषद सदस्य सुरेश बाल्या मामा महात्रे, जिला परिषद सदस्य कुंदन जी पाटिल, बांधकाम समिति सभापति जिला परिषद थाने वैशाली विष्णु चंदे, पंचायत समिति सदस्य विकास भोईर, सदस्या विद्या थले, भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक प्रवीण पाटिल, दापोडे ग्राम पंचायत माजी सरपंच नंदन पाटिल, गुंदौली माजी सरपंच मनीष महात्रे, कशेली ग्राम पंचायत सरपंच वैशाली देवानंद थले सहित भारी संख्या में मान्यवर व वेहले ग्रामस्थ मंडल तथा शिव सैनिक उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले, शिवसेना उप जिला प्रमुख थाने ग्रामीण व नगर सेवक भिवंडी मनपा देवानंद जी थले, पंचायत समिति सदस्य विधा प्रकाश थले, वेहले सरपंच अनीता सोनिया पाटिल, उप सरपंच वेहले पुष्पा वामन माली द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। इस कार्यक्रम का आयोजन वेहले ग्राम पंचायत के आजी माजी सरपंच उप सरपंच तथा ग्राम पंचायत वेहले के सर्व सम्मानीय सदस्य व कर्मचारी तथा शिवसेना शाखा वेहले के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
म्हणजे मुंबईत राहणारा माणूस प्रत्येक तो मुंबईकर. तसा ह्या बोर्डाचा अर्थ आहे की आय लव्ह वेळे, म्हणजे मी वेळेवर प्रेम करतो. वेळेमध्ये राहणारी जी माणसं असतील, वेळातली बाहेर राहणारी जी माणसं असतील माझ्यासारखी, तर त्यांनीसुद्धा या गावावर प्रेम करावं अशा प्रकारचा तो संदेश आहे. आणि जर ज्यांना खरोखर त्या बोर्डापासून जर काही बोध घ्यायचा असेल तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मी सदस्य असेल, मी सरपंच असेल, मी पंचायत समिती मेंबर असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल, या सगळ्या संकल्पना बाजूला सारून, फेकून नाही बोलत, बाजूला सारून त्यांनी गावावर प्रेम करावं. गावावर प्रेम करणारी अनेक माणसं या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. एक पोपटराव पेरे नावाची तुम्ही सगळ्यांनी त्याची ती क्लिप ऐकली असेल. एक 7वी पास असलेला माणूस गावासाठी आमूलाग्र बदल घडवू शकतो, पण गावातील लोकांचं त्याला सहकार्य असायला पाहिजे. ज्यावेळेला आम्हाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्यावेळेला आपण पाणीपट्टी भरायला पाहिजे, हे सुद्धा आपण आपल्या मनाला सांगायला पाहिजे. मला शुद्ध पाणी पाहिजे आणि मी पाणीपट्टी भरणार नाही. गावातील सगळी नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे, पण माझ्या घराजवळ गटार भरलेला ठेवीन, त्याला मी हात लावणार नाही, अशा पद्धतीने होणार नाही. तर मी या गावाचा घटक आहे, मी या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना प्रत्येक गावाल्याने जर ठेवली तर शासनाची गरज पडणार नाही, असा माझा आत्मविश्वास आहे. तर एवढे सगळं आपण करू शकतो. या गावामध्ये मला वाटतं कमीत कमी 10 ते 12 रूम आम्ही गाववाल्यांनी लोकवर्गणीतून बांधलेले होते. आता शासन करते सगळं केलं, परंतु ठरवलं तर सगळं काही होऊ शकते. आणि हे सगळं काही ठरवण्यासाठी, करण्यासाठी आपला एकमेकावर विश्वास असला पाहिजे. नाही तर बऱ्याचशा वेळा एखादी कुठलीही गोष्ट चालू केली, महिना झाला की एखादा बघतो किती माणसं त्याच्यात 5 जाऊन सांगतील आमच्याने ऐकत इथे तर पैसे खाली 10 पावत्या फाडल्या. कान एवढे हलके ठेवू नका. कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे, परंतु ही 4 बोटामधलं अंतर फार काही घडवू शकते. म्हणून गावातील प्रत्येक माणसाने आपल्या गाववाल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी गाववाल्यांच्यासाठी जातात, मग कुठं अमुक ठिकाणी अमुक गावच्या लोकांना कोणत्या 2 थापा मारल्या, बाकीचे 50 माणसं जाणार, त्या समाजाची जेवढे असतील त्यांना थापडणार. असं नको. तर माझ्या गावाला कुठं चुकलं असेल त्याला सुधारण्याची आपण संधी दिली पाहिजे. माझ्या गावाल्याने चांगलं काम केलं असेल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण मारली पाहिजे. नाहीतर चांगलं काम केल्यानंतरसुद्धा नाक मोडून जाणारी लोकं आहेत, तर अशा लोकांनीसुद्धा या गोष्टीपासून बोध घेतला पाहिजे. किंवा माझा गावाला चांगलं काम करतो. आता आज मी माझ्या तिकडचे 2 शब्दामध्ये सांगणार आहे. देवानंद थळे आणि कुटुंबियांनी, त्यांच्या कुटुंबियामध्ये मी पण आलो, पण तरी योगदान त्यांचं आहे. सहकार्य मार्गदर्शन माझं असेल, पण ह्या गावाला एक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे थळे साहेब गेले अंजूर पाड्यात, सोन्या पाटील आमच्या तिकडे कुठं सगळे वेळेवर आम्ही एकमेकांना शोधत असतो बाहेर. पण एक दिवशी तरी एकदा तरी मला वाटतं एकत्र आम्ही या गावात राहायला येऊ कधी ना कधी, असं मनामध्ये वाटतं मला. ते तुम्हाला सांगतो आम्ही विचार करून जरा. आणि आज या वेले गावाच्या प्रेमाखातीर सर्व आलेले मंडळी, पाहुणे यांना मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी जे तुम्ही मेहनत केलेली आहे ती काबिले तारीफ आहे. आणि मी जाताना एवढंच बोलेन की देवाकडे पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिलं, देवाकडे फूल मागितलं तर त्यांनी बगीचे दिले, पण देवाकडे जेव्हा आम्ही देव मागितला तेव्हा नाना धर्माधिकाऱ्यांसारखा संत आम्हाला त्यांनी दिला. हे आमचं भाग्य आहे. आधार माणसाला सांभाळताना नाकी दम येतो, तर नाना धर्माधिकारी साहेब हे लाखो लोकांना सांभाळत असून त्यांच्या नावाचं किती मोठी गोष्ट आहे. हे खाऊ नये, हे करणं खाऊ नये, एवढी माणसं जोडणं. आम्ही त्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी स्वालींना अलिबागला गेलो होतो. आणि जाताना असं वाटलं 3 तास लागले, रस्ता खराब होता, पण त्यांना भेटल्यानंतर जो आम्हाला समाधान मिळाला तो एक वेगळाच होता. कारण असं समाधान राजकीय माणसाला किंवा कुठल्या हिरोला भेटल्यानंतरही तरी वाटला नव्हता, तो त्यांच्याकडे गेल्यानंतर वाटला. माझे बंधू विश्वाजी खळे साहेबांनी आमची चर्चा झाली की ह्या माणसाला ह्या लहानसा रोपट तो वटवृक्ष करताना किती मेहनत घ्यायला लागली याची कल्पना आपण तुम्ही करू शकत नाही. आणि तेव्हा हे सगळं झालेलं, जे वटवृक्ष मोठे झालेले आता लोकांना दिसतं, पण त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. त्यांना खूप त्रास झाला असेल हे करताना, किंवा समाजामध्ये हे प्रबोधन आणताना त्रास झाला असेल. पण आज त्या
त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आज राजकीय पुढाऱ्यांच्या सभा होतात, प्रत्येकाला 200-300 रुपये देऊन रेटने लोक अंतर बसायला, ते पण 20 मिनिटं बसतात. पण आज तुम्ही 9 वाजल्यापासून तर 3 तास झाले इथे बसलाय, तर तुमच्या बसण्याला आमचा सलाम आहे. जीवनामध्ये मनुष्य जो आहे, जो दिशाहीन झालेला आहे, चुकीच्या समासात जाऊन माणसं दिशा जगण्याची बदललेली आहे. आणि नानासाहेबांनी हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं. हजारो लाखो लोक ही एका चांगल्या दिशेला, एका चांगल्या मार्गाला लागले. त्याच्यातनं त्यांना आणि कुठलाही गालबोट न लागताना 1,00,000-1,15,00,000 लोक असताना तो कार्यक्रम अतिशय त्या ठिकाणचा भव्य दिव्य झाला, ज्याच्यातनं हजारो लाखो लोकांना अप्पास्वारीचे विचार ऐकता आले. सत्कार होत असताना मला एकनाथ शिंदे साहेब म्हटले, अरे म्हणे आपण कधी करणार आहे सन्मान? मी बोलू साहेब, सर्वांनी सन्मान करून झाल्यानंतर शेवटचा सन्मान आपण करणार आहोत. आणि तो सर्वांचं करून झाल्यावर सन्मान केलं. अप्पास्वारी बोलून मला आज माझं समाधान झालं, आपण माझा सन्मान केल्याबद्दल. शेवट तुम्ही कधी कोणाचा सन्मान करता त्याच्यापेक्षा त्यांना तुम्ही केलेल्या सन्मानाचं समाधान वाटतो का, याला खूप महत्व आहे. आणि म्हणून हा जो कार्य त्यांचा जो आहे तो अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. आणि असाच हा जो कार्य जो आहे, खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय आणि अभिनंदन करतो आपण. असंच चांगलं कार्य जे आहे समाज उपयोगी, साधू संतांचं आदर्श समाजापुढे ठेवण्याची जी काय आपली भावना आहे, आपली असलेले जे काही संपत्ती आहे, तो दान आहे, दानव सुद्धा असणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आणि म्हणूनच आपण एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते ते करणार होतो. परंतु आता आपण कदाचित या 5-10 मिनिटांमध्ये जर त्यांच्या हातात घेणार आहोत. नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी आज या महाराष्ट्रामध्ये किंबहुना त्याला मानणाऱ्या देशामध्ये सुद्धा काही मंडळी आहेत. आपण सर्वजण बैठकीला जात असता आपण हे निरूपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे. आमच्या व्यासपीठावर बसलेले माझ्यासह आमच्यापेक्षाही जास्त आपल्याला नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जे विचार आहेत, या आपण आमच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ ऐकलेले आहेत. एक वेळ आपल्या या विभागामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती होती की घराघराच्या दृष्टीने असेल, घरातल्या स्वच्छतेच्या दृष्टीने असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, आपण कसं ठेवलं पाहिजे आजूबाजूला आणि रोगराईपासून आपण कसं दूर राहिलो पाहिजे, याची सगळी त्याच्या पाठीमागची जी काही भव्य अशी कल्पना त्यांची होती. त्याचप्रमाणे आपल्याला त्यांनी झाडं लावायला सांगितली, झाडं जगवायला सांगितली, प्रत्येकाच्या नावाने झाडं लावायला सांगितली की जेणेकरून तो झाड तो स्वतः जगवी. याच्या पाठीमागे नानासाहेबांचा जो काही विचार होता की एकंदरीत ही हवा सगळी दूषित होत चाललेली आहे.
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. वेळेगावच्या ग्रामपंचायतीच्या हे काम आहे ना, वेळेगावचं ग्रामपंचायत आणि देवानंद थळे यांच्या माध्यमातून हे भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी बांधलेलं आहे. अतिशय अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम नानासाहेबांनी केलं. आता आप्पासाहेब देखील तेच काम पुढे नेत आहेत, सचिनदादा तेच काम पुढे नेत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक हे जे धर्माधिकारी कुटुंब आहे यांनी संपूर्ण हजारो लाखो कोटी लोकांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि कितीतरी अशी कुटुंब होती की ती कुटुंब अगदी अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत होती, परंतु बैठकीला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे आज मी जे काय आज एक छोटा कार्यकर्ता ते या मंत्रिपदापर्यंत पोहोचलो आहे, त्याच्यामध्ये देखील नानासाहेब आप्पासाहेब यांचे आशीर्वाद देखील कारणीभूत आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळ्या स्त्री सदस्यांना देखील मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. असं काम भविष्यात देखील पुढे देखील या भागामध्ये चालू राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला थोडं थांबायला लागलं उन्हामध्ये त्याबद्दल मी आपली माफी मागतो, क्षमा मागतो. पुन्हा एकदा आपल्याला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.